भारताचं संविधान जगातील सर्वात मोठं, सविस्तर आणि सशक्त संविधान. पण हे लिहिण्यात एका खास मशीनचा वाटा आहे. एक मशीन जी फक्त टाईप करत नव्हती, तर भारताच्या भविष्याला आकार देत होती. या मशीनचं नाव आहे रेमिंग्टन टाइपरायटर. ही गोष्ट 1946 ते 1949 दरम्यानची, जेव्हा संविधान तयार होत होतं. भारताचं संविधान लिहिण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने लागले आणि त्या प्रत्येक शब्दामागे होती रेमिंग्टन टाइपरायटरची मेहनत. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान हस्ताक्षरात लिहिणारे व्यक्ती होते, एक उत्कृष्ट कॅलिग्राफर. त्यांनी संपूर्ण भारतीय संविधान इंग्रजीत सुंदर कॅलिग्राफीने लिहिलं आणि ते हस्तलिखित संविधान आजही संसदेत सुरक्षित आहे. त्यांनी हाताने संविधान सुंदर अक्षरात लिहिलं आणि नंतर ते टायपिंगसाठी या रेमिंग्टन मशीनवर उतरवण्यात आलं. संविधान टाईप करणाऱ्या टायपिस्ट बद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, पण त्यांनी हजारो पानं टाईप करून भारताच्या संविधान निर्मितीत मोलाचा हातभार लावला. आणि हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही ऐतिहासिक मशीन आजही सुरक्षित आहे. ती नवी दिल्लीच्या संसद भवनात जपून ठेवलेली आहे. हे केवळ टाइपरायटर नाही, हे आहे लोकशाहीचं पहिलं अक्षर, भारताच्या स्वप्नांचं शब्दबद्ध रूप.